दरम्यान भाजपकडून विधान परिषदेवर 5 नेत्यांना पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीत जात आहेत। पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी ते सल्लामसलत करतील आणि ही नावं निश्चित होतील। भाजपनं 5 जागांसाठी 15 नावं निश्चित केली होती, त्यानंतर त्यामध्ये आणखी 11 नावांची भर पडली। प्रदेशवार प्रतिनिधित्व देण्यावर तसंच संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळावं असं यावेळेचं सूत्र आहे। या आधारावर जुन्या जाणत्या पण पक्षासाठी पुढची किमान 15 वर्ष काम करू शकणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आधीचे 15 अधिक 11 पुढची 15 वर्ष काम करण्याची अट काय वाटतं? काही जी नेहमीची नावं आपल्या चर्चेत असतात तीच असतील की आणखी काही वेगळी नावं येतील पुढे? प्रसन्न सर, भाजपमध्ये नेहमी धक्कातंत्र वापरलं जातं आणि यावेळी देखील असंच धक्कातंत्र वापरलं जाईल अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिल्लीत बोलवण्यात आलेलं आहे। रवींद्र चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत चर्चा करतील। अर्थात जी आपल्याला माहिती मिळाली होती ती भाजपने जवळपास 30 नावांची यादी जी आहे ती दिल्लीमध्ये पाठवली होती। आता ही 30 नावं जी आहेत ती नावं नेमकी कशाच्या आधारावर पाठवलेली आहेत, नेमकी त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आणि त्यांच्यामुळे भविष्यात सरकारला काय फायदा होऊ शकतो, भाजपला किती फायदा होऊ शकतो, जातीय समीकरण काय, याची संपूर्ण माहिती जी आहे ते भाजपचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे आणि याचमुळे रवींद्र चव्हाण यांना आज दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। अर्थात जी आपल्याला माहिती मिळते खात्रीलायक सूत्रांकडून त्यानुसार आज दिल्लीत चर्चा होईल आणि त्यानंतर उद्या दुपारपर्यंत भाजपचे 5ही उमेदवार जे आहेत ते जाहीर होऊ शकतात, कारण 30 तारीख लास्ट आहे। 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि यामुळेच आज दिल्लीत रवींद्र चव्हाण जात आहेत आणि दिल्लीमध्ये ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर प्रसन्न सर उद्यापर्यंत कदाचित ही नावं जी आहेत ती समोर येऊ शकतात। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।